मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याच्यावरती टोल आकारण्यासाठी निविद आहे ती सादर करण्यात येतात आणि विरोध करतायत. नाही, 8 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये मंत्री नितीन गडकरी साहेब आले होते आणि त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली होती की हा रस्ता सुरू करण्यास 14 वर्ष लागली, परंतु यावर्षी हा रस्ता पूर्ण करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आपण बघितलं असेल की मुंबई गोवा मार्ग अजून 1 वर्ष तरी पूर्ण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं असताना जो भाग पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी टोल आकारण्यासंदर्भात गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा अशी चर्चा झाली होती, परंतु त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी आम्ही विरोध केला होता. आता जर पुन्हा टोल आकारण्याचं टेंडर आता पुन्हा आलंय की 3 महिन्यासाठी टेंडर आहे, त्यानंतर परमनंट टेंडर होणार आहे. परंतु आमचा ह्या टेंडरला विरोध आहे, कारण अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही. एक वेळेस 14 वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्या रस्त्याला पूर्णपणे टोल माफी दिली पाहिजे होती, परंतु आपण दिली नाहीत. उलट आपण इथे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांमधले कोणीतरी लोक आहेत की जे हे टोल घेण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी आपल्याशी चर्चा करून हा टोल नाका निश्चित केलेला आहे आणि ह्याचं टेंडर आपण आल्यानंतर कसं काय 4-5 दिवसातच निघतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि विरोध राहील. नाही, खरं तर आता वेगवेगळ्या संघटना हे आंदोलन करतायत, त्याला आमचं पाठिंबा असेल आणि नाहीतर शिवसेना सुद्धा स्वतंत्र आंदोलन करण्यास सक्षम आहे आणि ते आम्ही आंदोलन करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग त्याचा रूट बदला होतो. नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो राज्यातील अनेक देवस्थान आहेत ती मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा खरं तर शक्तिपीठ मार्गाचा पहिल्यांदा हे होतं की ध्येय होतं, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तिपीठ मार्ग येतच नाही. आज जी आपण बघितलं असाल की राधानगरीपर्यंत हा महामार्ग येतोय आणि राधानगरीपासून डायरेक्ट पाथरादेवीमध्ये हा मार्ग जातोय, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थान आहेत, दक्षिण काशी म्हणून कुणकेश्वर आहेत, आग्नेयवाडी आहेत, रामेश्वर मंदिर आहे, अशी अनेक देवस्थान आहेत की जी पुरातन काळातली आहेत. अशा जर देवस्थानाशी जर खऱ्या अर्थाने शक्तिपीठ मार्ग असेल, जर तो ठेकेदारांसाठी नसेल, तर राधानगरीपर्यंत हा मार्ग येतोय आणि राधानगरीपासून अवघ्या 30-40 किलोमीटरवर आमचा मुंबई गोवा मार्ग आहे. त्या मार्गाला जोडून हा शक्तिपीठ केला तर जिल्ह्यातल्या पर्यटनदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या ह्या मार्गाचा फायदा होईल. नाहीतर हा मार्ग पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला घातक असेल. महिला विधेयक मांडण्यात आलं, नामंजूर झालं. काँग्रेसच्या विरोधात जोरदार ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याच पद्धतीचं आंदोलन नाशिकमध्ये चालू असताना एका महिलेने गिरीश महाजनांना खडे. नाही, खरं तर आपण बघितलं असाल की हे महिला विधेयक हे आधीच मंजूर झालेलं होतं, परंतु महिला विधेयकाच्या आडून दुसरंच विधेयक मांडण्याचा प्रयत्न सरकार करत होतं. त्याला विरोध झाल्यानंतर माहिती होतं की हे विरोध होणार आणि हे विधेयक मंजूर होणार नाही. तरी पण फक्त विरोधी पक्षांची बदनामी करण्यासाठी त्यांनी हा विधेयक मांडलं होतं. परंतु त्यांच्या दुर्दैवाने आज भारतातील महिलांना माहिती झालं की गॅसचे दर काय झालेत, महागाई किती झाली आणि नको त्या विषयाकडे हे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचाच एक प्रकार म्हणून काल नाशिकमध्ये महिला आंदोलनाला महिलेने कसा विरोध केला आणि त्यानंतर त्या मंत्र्यांची कशी रेपट झाली. आज संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होत असताना महिलांसाठी आज त्यांना पूर्णपणे प्रतिसाद मिळत नाही. आणि आपण काल आंदोलन झालं, पण आंदोलनामध्ये महिलांना त्याने कसं झापलं हे सगळ्या मीडियासमोर किंवा सगळ्या सोशल मीडियावर होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा जो हेतू होता या आंदोलनामागे महिलांना विरोधी पक्षाला हे करण्याचा, बदनाम करण्याचा तो प्रयत्न लोकांनी हाणून पडलेला आहे आणि त्यामुळे भाजप सरकारमध्ये लोकांना माहिती झालेली आहे आणि त्यांची आता उलटी गणती सुरू झालेली आहे. तर एक प्रश्न, अंमली पदार्थाच्या नाही, हे खरं तर सुरू आहे. विरोधी पक्ष सातत्याने त्याविरोधात आवाज उठवत आहे, परंतु हा आवाज उठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करत असं सत्ताधाऱ्यांचा हे असतो, ओरड असते. परंतु आज एका संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हा नशेमुक्त सिंधुदुर्ग झाला आहे नशेयुक्त सिंधुदुर्ग झाला असं एक पत्रक छापलं, असा एक व्हिडिओ केला आणि त्यांनी नशे सिंधुदुर्गसाठी काय करता येईल यासाठी एक चर्चासत्र उद्या आयोजित केलं आहे. म्हणजे आम्ही सांगत नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बदनाम झाला आहे आणि त्या बदनामीला कसं गृह खातं, पोलीस खातं आणि पालकमंत्री कसे जबाबदार आहेत
हे आज त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्ही बदनाम करतो पेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा कसा बदनाम झालाय हे आता उघड झालंय.